अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा. स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. जिहादी हृदय सम्राट म्हणतो, वडिलांची पार्श्वभूमी काय, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी. नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना. नक्की एक कोणतरी बाप ठरवा. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. बटेंगे तो कटेंगे. हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये. पण हिंदी सक्तीची बसा बोंबलत तुम्ही. हिंदी सक्तीची होऊ देणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, ते ठरवलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं, बटेंगे तो कटेंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा. म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. मी कोणावरती बोलतोयस, त्यांना कळू दे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा. ह्याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोणतरी ठरवा. ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशापच भेटणार. शेवटी त्यांना त्यांच्या मौलवींना खुश करायचं आहे. मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे, आणि म्हणून मला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय. ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय. जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला, मोठं केलं, त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय, हिंदू समाजासाठी उभं राहतंय म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये. ठाकरे ब्रँड संपला जे ओरड घालतायत, हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला, आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाचा हात सोडला, आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना. असं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा शाल्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणारच तुम्हाला. स्वतःच्या मुलाचे थेरा अगर कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्याला द्यायची गरज भासली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. परंतु सातत्याने ते बाप बदलला असं म्हणतात, बाप बदलला म्हणून बोलतात की एक. अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर ओकला बसतो की 10 जनपथला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये.